हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आपण आज पण स्थानिक किंमत हा घटक अभ्यासणार आहोत. पण आज आपण 3 अंकी स्थानिक किंमत कशी काढायची ते पाहणार आहोत. आपली पहिली संख्या आहे 415. मग आपण संख्या लिहितो डावीकडून उजवीकडे आणि मोजताना मोजतो उजवीकडून डावीकडे. मग पहिल्यांदा आपण एकक दशक करणार. 5 एकक, 1 दशक आणि 4 शतक. हे 3 अंकी संख्या आहेत. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 2 अंकी संख्या पाहिल्या. आता बघा, नियम काय काय म्हणतो की जर जी संख्या ज्या संख्येच्या स्थानी आहे त्या संख्येच्या स्थानाने त्या संख्येला गुणणे. म्हणजे 4 हे शतकाच्या स्थानी म्हणून 4ला 100 गुणणे, 1 हे दशकाच्या स्थानी म्हणून 1ला 10 गुणणे आणि 5 हे एककाच्या स्थानी म्हणून 5ला 1 गुणणे. 4 गुणुले 100 1 गुणुले 10 दशकाच्या घरात आहे म्हणून आणि 5 गुणुले 1 एककाच्या घरात आहे म्हणून 4 गुणुले 100 किती झालं? 400. उभी रेष. स्थानिक किंमत लिहिताना आपण दोन संख्यांच्या मध्ये उभी रेष ओढतो. 1 गुणुले 10 म्हणजे 10 आणि 5 गुणुले 1 म्हणजे 1. उभी रेष द्यायची, विसरायची नाही. आणि दुसरी पद्धत 4च्या समोर किती घर आहेत? 2. मग 2 शून्य दिल्या. उभी रेष 1 घेतलं, 1च्या पुढं किती घर आहे? 1 म्हणून 1 शून्य दिलं आणि उभी रेष ओढून 5 आहे असं इथं लिहिलं. ही झाली स्थानिक किंमत. आता दुसरी संख्या बघा, 328. 3 कोणत्या स्थानी? एकक, दशक, शतक. 3 शतकाच्या स्थानी म्हणून 3 गुणुले 100, 2 गुणुले 10 आणि 8 गुणुले 1. मग 3 गुणुले 100 बरोबर 300, 2 गुणुले 10 बरोबर 20, 8 गुणुले 1 बरोबर 1. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत 3च्या समोर किती घर आहेत? 2 म्हणून 2 शून्य. उभी रेष. 2च्या पुढं किती घर आहेत? 1 म्हणून 1 शून्य आणि 808. तिसरी संख्या बघा, 608. आता इथं पण एकक, दशक, शतक. 6 कोणत्या घरी? शतकाच्या घरात. 6 गुणुले 100. 0 दशक स्थानी 0 म्हणून 0 गुणुले 10 आणि 8 गुणुले 1 एकक स्थानी म्हणून. 6 गुणुले 100 किती झालं? 600. 10 गुणुले 0 बरोबर किती झालं? 0. कारण कोणत्याही संख्येला 0ने गुणलं तर त्याचा गुणाकार 0च येतो. 8 गुणुले 1 बरोबर 8. यांच्यामध्ये उभी रेष. आणि दुसरी पद्धत 6च्या पुढं 2 घर आहेत म्हणून 6वर 2 शून्य उभी रेष. 0शी 0 1 शून्य दिला तरी चालतो आणि 2 शून्य दिला तरी चालतो. आणि 808. काही वेळेस प्रश्नात असं येते की 608 याची पण किंमत 608 येते. 2 शून्य असो किंवा 1 शून्य असो दिली जात नाही. दुसरी संख्या बघा, एकक, दशक, शतक. 150 दिली म्हणजे 150. 1 कोणत्या घरात आहे? 100च्या. 1 गुणुले 100. 5 कोणत्या घरात आहे? दशकाच्या म्हणून 5 गुणुले 10 आणि 0 गुणुले 1. मग 1 गुणुले 100 झाले 100, 5 गुणुले 10 झाले 50, 1 गुणुले 0 0. कारण कोणत्याही संख्येला 0ने गुणले तर गुणाकार 0च येतो. 1 घेतलं, 1च्या समोर किती घर आहेत? 2 म्हणून 2 शून्य दिल्या. उभी रेष. 5 5वर किती घर आहेत? 1 म्हणून 1 शून्य आणि 0शी 0. आता दुसरी संख्या बघा, 245. एकक, दशक, शतक. 2 गुणुले 100 परत किती? 4 दशकाच्या घरात आहे म्हणून 4 गुणुले 10 आणि 5 गुणुले 1. 2 गुणुले 100 बरोबर 200. उभी रेष. 4 गुणुले 10 बरोबर 40 आणि 5 एक्के 5. तर ती दुसरी पद्धत 2 वर किती घर आहेत? 2 म्हणून 2 शून्य. 4 वर 1 घर आहे म्हणून 1 शून्य आणि 5शी 5. आता पुढची संख्या बघा, 489. एकक, दशक, शतक. 4 गुणुले 100 शतकाच्या घरात आहे म्हणून 8, दशकाच्या घरात आहे म्हणून 10 आणि 9 एककाच्या घरात आहे म्हणून 1. तर 4 गुणुले 100 बरोबर 400. उभी रेष. 8 गुणुले 10
बरोबर 80 उभी रेष आणि 89. दुसरी पद्धत 4च्या समोर 2 घर आहेत म्हणून 2 शून्य. 8च्या समोर 1 घर आहे म्हणून 1 शून्य आणि 89 आहे असं. आपण दोन्ही पण किंमत समान निघाली. ह्या पण पद्धतीनं तीच किंमत येते आणि दुसऱ्या पद्धतीनं पण तीच किंमत येते. फक्त ह्याला वेळ जास्त लागतो, ह्याला कमी लागतो. म्हणजे सरळ संख्या बघून सोडवलं तरी चालतं. आता आपण सरावासाठी प्रश्न दिलेत. जसे प्रश्न मी सोडवून घेतले तसे सेमच प्रश्न आहेत. थँक्यू.